सगळ्यांना नमस्कार। हे बघा, आज आहे रविवार। यांचा बाप लोकच चालू माल भरणं गाडीमध्ये। नेमकाच माल भरून आणला होता त्यांनी। मला खूप गरम होत होतं, त्याच्यामुळे मी बाहेर आले होते। हे बघा आमचा आजूबाजूचा परिसर, खूप शांत वातावरण असते इकडे, कोणी बाहेर नसतं एवढं। समोर महादेवाचं मंदिर आहे। आमच्या दोघांची बडबड चालू, त्यांचा माल लावणं चालू होता, ते काही लक्ष देत नव्हते आमच्याकडे। हे बघा बेलाचं झाड आहे आमच्या बिल्डिंग समोर, खूप मोठं बेलाचं झाड आहे। आजचा रविवार कुठं गेला माहीतच नाही। हे बघा, शिवानीला जायचं होतं मामाच्या घरी। तिचा मामा घ्यायला आला होता। ती खूप खुश होती, तिच्या फ्रेंडला बाय करते ती। शुभम म्हणत होता मी पण येतो। हे बघा, तेवढ्यातच पाऊस आला, बारीक भुरभुर येत होती। तर मी कपडे होते माझे बाहेर, ते मध्ये टाकले। हे बघा, खूप मोठी जागा आहे आमच्या दारासमोर, पॅसेज आहे, मोठा हॉल आहे आमच्या। टेन्शन नाही आम्हाला कपडे वाळू घालायचं। शुभम खूप दमला होता, त्याच्या पप्पासोबत माल आणायला गेला होता सिटीमध्ये। थोड्याच वेळानं म्हणलं चला आपण गच्चीवर जाऊ। खाली पण लाईट गेलेली होती, वारं वगैरे सुटलं, त्याच्यामुळे लाईट बंद करून टाकली होती। हे बघा, तिसऱ्या मजल्यावर जायचंय आम्हाला। खूप पाय गळून येत होते, पण तरी बी जायचं होतं आम्हाला वरती। शुभम येतोय दम्माने। हे बघा, आलं एकदाच। हे बघा, आलोय आम्ही गच्चीवर। खूप फ्रेश वातावरण वाटत होतं। हे बघ, किती आभाळ वगैरे आलेले, वरती आल्याच नंतर एकदम थंडगार वातावरण वाटत होतं। खाली खूप गरम होत होतं आम्हाला। हे बघा आजूबाजूचा परिसर आमचा। हे बघा किती मोठमोठ्याला गाड्या आहेत शेजारी। हे बघा पाण्याची टाकी वगैरे। हे बघा बेलाचं झाड, तिसऱ्या मजल्यावर सुद्धा, म्हणजे इतकं उंच आहे ते झाड की तिसऱ्या मजल्यावर सुद्धा त्यांचं येतंय, ते इतके उंच आहे। खूप आकर्षित आहे बेलाचं झाड, हिरवगार आहे, परत बेल आलेले त्याला। आम्ही खूप हसी मजाक करत होतो। आम्हाला पावसात भिजायचं होतं, पण त्यांनी भिजू नाही दिलं। कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा। बाय।